हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहणार आहोत की जयकांतला पूजावरती संशय येणार आहे आणि आता नेमका काय येणार आहे आणि जयकांत पूजावर कसं लक्ष ठेवणार आहे। त्याबरोबर दुष्यंत पूजाला मुस्काटणार, पण आता तो पूजाला का मुस्काटणार सगळं काही जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर। आता पूजा हरवलेली आहे, त्यामुळे दुष्यंत आणि कृष्णा पूजाला शोधण्यासाठी घराबाहेर पडलेले आहेत। आता ते दोघं जण पूजाला शोधतायत तर खरे, पण कृष्णाला पूजाची आता खूपच जास्त काळजी वाटते। तिला वाटतंय की माझी बहीण कुठे असेल, कशा अवस्थेत असेल, आम्ही सगळीकडे शोधतोय पण ती कुठेही सापडत नाही आहे। ह्या गोष्टीमुळे कृष्णा आता खूपच जास्त काळजीत असते पूजाच्या। ती सगळीकडे लोकांना विचारत असते आणि मग कोणीच लोक कुठेच पूजाला पाहिलं नाही असं जेव्हा म्हणतात, तेव्हा मग कृष्णा दुष्यंतला म्हणत असते, दुष्यंत सरकार, अहो काय होऊन बसलं हे, आता काय करू म्या? आईनं एवढ्या विश्वासानं पूजेला माझ्याजवळ पाठवलं होतं, म्या तिची चांगली काळजी घेईन म्हणून, आणि म्या तर पूजेला हरवून बसलो की आता म्या काय करू? पूजेला कुठनं हुडकून आणू, आईसमोर कुठनं नेऊ? त्यावर दुष्यंत कृष्णाला समजावतो, हे बघ कृष्णा, रडू नकोस, पहिली तर तू शांत हो बरं। हे बघ, रडून काय मिळणार आहे? पूजा परत येणार आहे का रडून? नाही का नाही? हां, आपण मिळून शोधूया, चल, आपल्याला हार मानायची नाही आहे, तर आपल्याला तिला घरी शोधून घेऊन जायचं आहे, चल चल चल, उठ उठ उठ। आणि मग दुष्यंत आणि कृष्णा पुन्हा एकदा पूजाला शोधायला तितक्याच उत्साहाने आणि तितक्याच जोमाने निघालेले असतात। दुष्यंत कृष्णाला समजावतो, हे बघ कृष्णा, जर आपण असे रडत बसलो, खचून गेलो तर खरोखर आपल्याला पूजा सापडणं शक्य नाही आहे, पण जर आपण धीर सोडला नाही तर मात्र आपल्याला पूजा नक्की सापडू शकते आणि पूजा सापडणं शक्यसुद्धा आहे। चल चल चल, आपण पुन्हा शोधायला लागूया। आणि मग दुष्यंत आणि कृष्णा पुन्हा एकदा पूजाला शोधायला निघालेले असतात। तर आता इकडे पूजा ही स्वतःहूनच पाहते की डीच्या फ्लाईटची वेळ चुकलेली आहे, म्हणजे आता मला घरी जायला काहीच हरकत नाही। उलट आता मी घरी जरी गेले तरीसुद्धा ही गोष्ट कोणाच्याच लक्षात येणार नाही की डीच्या फ्लाईटची वेळ चुकली असेल म्हणून मी घरी आली आहे। चला, अनायसे इथे बसून बसून मला खूपच जास्त बोर होत होतं असा विचार करून आता पूजा ही नदीकिनारी बसलेली असते। ती उठते आणि तिकडनं चालायला लागते घरच्या वाटेने। आता मनात पूजा म्हणत असते की तुम्ही मला द्यायला निघाला होतात ना केअर सेंटरमध्ये, पण मी कुठेही जाणार नाही आहे। डी, माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि मी कायम तुझ्याच जवळ राहणार। त्याबरोबर आता तिकडे रस्त्याने पूजा चालत असलेली गाडीत बसलेल्या दुष्यंतला दिसते। त्याबरोबर लगेचच आता दुष्यंत हा कृष्णाला म्हणतो, कृष्णा ती बघ पूजा। मग दुष्यंत आणि कृष्णा ताबडतोब गाडी पार्क करतात आणि आता ते दोघंजणं पूजाजवळ धावत येत असतात। दुष्यंत मागून पूजाला हाका मारत असतो, पूजा थांब, पूजा थांब, पण पूजा काही थांबत नसते। मग आता दुष्यंत हा रागाने पूजाच्या धावत मागून जवळ येतो आणि पूजाला थांबवतो आणि आता तो पूजाला म्हणतो, तुला ऐकू येत नाही आहे का? बहिरी झाली आहेस का तू? तर पूजा आता त्याचा हात जोरात हिसकावते आणि त्याच्यावरती ओरडते। दुष्यंतचा आता तोल सरकतो आणि तो पूजाला एक भनभनवून मुस्काटात लगावून देते। आता दुष्यंतने मुस्काटात मारल्याबरोबर पूजा ही पूर्ण हलून गेलेली असते। दुष्यंत पूजाला आता चिडल्यापणीच म्हणत असतो, तुला कळत नाही का? घरच्यांना सगळ्यांना तुझी काळजी वाटत असेल किंवा काय, तू अशी न सांगता न विचारता कुठे निघून चालली आहेस आणि कोणाला विचारून तू घराबाहेर पडलीस? तुला मी समजून सांगितलं होतं ना की तू घराबाहेर पडायचं नाही म्हणून, घरातच राहायचं म्हणून, मग तू घराबाहेर पडलीसच कशी? तू आज जे काही वागली आहेस ना त्याचा मला खूप राग आला आहे आणि आता बाद झालं, तमाशे नको आहेत मला, ताबडतोब माझ्याबरोबर घरी चल, चल लवकर। आणि मग दुष्यंत आता पूजाला घेऊन घरी चलायला निघालेला असतो। कृष्णा ही आता घाबरलेली असते। ती पूजाला म्हणते, पूजे ए बाय, अगं चल की घरला, हां दाजी बघ आता कावलेत का नाही तुझे, चल चल लवकर चल। मग दुष्यंत पूजा आणि कृष्णाला घेऊन घरी आलेला असतो। आता तो त्या दोघींना घरी सोडतो आणि आता तो निघणार असतो US ला जाण्यासाठी, एअरपोर्टला जायला। तर आता इकडे पूजा ही मनातल्या मनात म्हणत असते, आज चक्क पहिल्यांदा डीने माझ्यावरती हात उगारलाय, पण काही फरक पडत नाही। डी, तुला थांबवण्यासाठी तू माझ्यावर हात जरी उगारलास ना तरीसुद्धा मी सहन करेन, कारण मला काहीही करून कुठल्याही परिस्थितीत तुला इथे थांबवायचंच आहे। त्यानंतर मग आता दुष्यंत हा त्या दोघींना घरात सोडतो आणि पुन्हा मागे जायला निघालेलाच असतो एअरपोर्टसाठी। इतक्यात त्याच्या फोनवरती मिस्टर मुजुमदारांचा फोन येतो। आता दुष्यंत म्हणत असतो, हॅलो मिस्टर मुजुमदार, बोला।
आय एम रिअली व्हेरी सॉरी. ॲक्च्युली मला निघायला घरूनच खूप उशीर झाला आहे. त्याबरोबर आता मिस्टर मुजुमदार म्हणतात, म्हणजे तुम्ही अजून घरून निघालेला नाही आहात? त्यावर आता दुष्यंत सांगत असतो, नाही ॲक्च्युली ते माझ्या घरी एक छोटासा पर्सनल प्रॉब्लेम झाला, ज्यामुळे मला जायला थोडा वेळ झाला, पण मी निघतोच आहे. इतक्यात दुष्यंत म्हणतो, व्हॉट रिअली? थँक्यू सो मच मिस्टर मुजुमदार. इज इट नॉट रिअली बॅड न्यूज फॉर मी? इज इट गुड न्यूज? आणि मग तो फोन कट करतो. त्याबरोबर आता कृष्णा दुष्यंतला म्हणते, अहो दुष्यंत सरकार, काय झालं? नाही म्हणजे तुम्ही फोनवरती काय बडबडलायसा ते मला काही कळलं नाही, म्हणून विचारायलो आहे. काय झालं काय? आणि ते मुजुमदार साहेब असं काय म्हणाले काय तुम्हासनी? नाही म्हणजे एकाएकी तुम्ही एवढे खुश होऊन गेलायसा की मला तर वाटायलं आहे की त्यांनी काहीतरी मोठी बातमी दिली आहे. काय म्हणाले ते? तुम्हासनी आणि जास्ती दिस अमेरिकेत राहावं लागणार आहे काय? काय झालं आहे? अहो सांगा की. त्यावेळी मग दुष्यंत हा आता कृष्णाला म्हणतो, कृष्णा मला अमेरिकेला जावंच नाही लागणार आहे. त्यावर कृष्णा म्हणते, काय? त्यावर दुष्यंत म्हणतो, हो ॲक्च्युली मिस्टर मुजुमदारांनी मला हेच सांगायला कॉल केला होता की त्यांचे जे US चे क्लायंट होते, ज्यांच्याबरोबर मला काम करायचं आहे, ते त्यांचे क्लायंट त्यांना इंडिया फिरण्यामध्ये खूपच जास्त इंटरेस्ट आहे. सो ते आता इंडियामध्ये येणार आहेत. तर मग मिस्टर मुजुमदार मला म्हणाले की मी स्वतः USला जाण्यापेक्षा ते जेव्हा इंडियात येतील तेव्हासुद्धा मी त्यांना आपला प्लॅन एक्सप्लेन करून सांगू शकतो की, आणि उलट ते माझ्यासाठीही चांगलं राहील. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांना इंडिया फिरायचं आहे, त्यामुळे ही गोष्ट त्यांच्याही फायद्याची होईल. त्याबरोबर कृष्णा म्हणते, अहो की दुष्यंत सरकार, हे तर एकदम बेस्ट झालं म्हणायचं. म्हणजे आता तुम्हासनी घरापासून लांब बी नाही जावं लागायचं आणि तुमचं काम बी होणार. वा, एकदम जाम भारी काम झालं आहे बघा. बरं झालं पूजी गेली घरातनं बाहेर, म्हणून तुम्हासनी जायला उशीर झाला. आणि तुम्हासनी उशीर झाला म्हणून तर आपल्याला ही गोष्ट तुम्ही इथं असतानाच कळली, नाहीतर उगाच तुम्हाला कुठला तरी लांबचा पल्ल्यावर पडला असता. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, हो पण मला ना खूप बरं वाटतं आहे. ॲक्च्युली मी खूप खुश आहे. तुला माहिती आहे कृष्णा, मला ना तुला सोडून जाण्याची अजिबातच इच्छा नव्हती, पण या कामामुळे मला जावं लागणार होतं. पण आता जेव्हा मला कळालं की मला जायचंच नाही आहे, तेव्हा मला खूपच जास्त आनंद झाला आहे. खरंच मी खूप खुश आहे. आय एम रिअली व्हेरी हॅपी. मला असं वाटतच होतं की काहीतरी व्हावं आणि मला इथेच थांबायला मिळावं, पण आता काम होतं म्हटल्यावर जावं तर लागणार असाही विचार करत होतो. पण आता कामच इथे येणार म्हटल्यावर आता तर सगळं माझं टेन्शनच गेलं. कृष्णा, आता मी तुला सोडून कुठेच जात नाही आहे आणि जाणारही नाही आहे, समजलं ना तुला? त्याबरोबर कृष्णा लाजते. तर आता बाळजाबाई ह्या मात्र दुष्यंतकडे बघून नाराज होतात. दुष्यंत म्हणतो, काय गाई, काय झालं? त्यावर बाळजाबाई म्हणतात, अरे काही नाही रे. नाही म्हणजे ते फॉरेनला जाणं तुझी इच्छा होती ना व, आणि आता तुला फॉरेनला जायला मिळत नाही आहे एकाएकी, म्हणून मग थोडं आईच्या काळजाला वाईट वाटणारच की. आई म्हणून मला वाटायलं आहे की तुला फॉरेनला जायची संधी मिळाली होती ते चांगलं होतं. अरे जरा बाहेर जाऊन आला असतास, 4 गोष्टी नवीन बघून आला असतास, शिकून आला असतास नाही का? म्हणून त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, अगं आई, जर तसं असेल तर मी फिरायलासुद्धा USला जाऊ शकतो की. आई, तू आई आहेस माझी, त्यामुळे माझी इच्छा जर पूर्ण होत नसेल तर तुला वाईट वाटणं, तू नाराज होणं स्वाभाविक आहेच गं. पण खरं सांगू का, तुम्हा सगळ्यांपासून इतकं लांब USला जायचं होतं ना, त्यामुळे मलासुद्धा खूपच जास्त वाईट वाटत होतं, नाराज वाटत होतं. खरं तर एका अर्थी USला जाणं कॅन्सल झालं हे बरंच झालं. कृष्णा, तुला काय वाटतंय? तू खुश आहेस ना? त्यावर कृष्णा म्हणते, तुम्हासनी मला सोडून जायचं नव्हतं. त्यावर मग मात्र आता दुष्यंत हा खाली बघतो आणि लाजतो, काहीच बोलत नाही. त्याबरोबर अढळराव हे सुद्धा हसतात. तर आता दुष्यंत हा लगेचच कृष्णाला म्हणतो, नाही म्हणजे ते मी म्हटलं आहे ना तुला, रांगडे पाटील वचनाचे पक्के आहेत म्हणून, आणि मी तर तुला आपल्या लग्नात वचन दिलं होतं की मी तुझी साथ कधीच सोडणार नाही म्हणून, कायम तुझ्याबरोबर असेन वगैरे वगैरे. मग जर मी तुला लग्नात तसं वचन दिलं होतं की मी तुझी साथ कधीच सोडणार नाही, तर मग मी अशी अचानक तुझी साथ सोडून निघून गेलो असतो तर ते रांगडे पाटलांच्या इब्रतीला शोभण्यासारखं नव्हतं ना, म्हणून म्हटलं, बस बाकी काही नाही. आता खरं तर दुष्यंतच्या मनात असतं की कृष्णा, हळूहळू तू सुद्धा मला आवडायला लागली आहेस. हळूहळू बायकोचे सगळे अधिकार मी तुला देऊन टाकतो आहे, त्यामुळे तुझ्यापासून लांब जाणं मला जमत नाही आहे. पण दुष्यंत हे सगळं कृष्णाला सांगत नसतो, तर हे सगळं तो त्याच्या मनातल्या मनात बोलत असतो. तर आता बाळजाबाई ह्या लगेचच दुष्यंतला म्हणतात, बरं ठीक आहे, आता जर तुझं जाणं रद्द झालंच आहे तर काय म्हणायचं ना, जाऊ दे, तू वरती जा आणि जरा फ्रेश वगैरे होऊन घे.
तोपर्यंत मग आता रात्रीच्या जेवणाची वेळ होईलच. कृष्णे, जा आता स्वयंपाका पाण्याचं बघा काय, निघा. त्याबरोबर कृष्णा लगेचच, होय म्या लगेच स्वयंपाकाचं बघायला घेतो. दुष्यंत सरकार तुम्ही जावा वरती असं ते. त्याबरोबर मग आता दुष्यंत तिकडनं बॅग घेऊन जातो. त्याबरोबर कृष्णा ही आता देवी आईला म्हणत असते, देवी आई तूच दुष्यंत सरकारसनी जाऊ दिलं नाहीस हे मला ठाव आहे. आता काहीतरी मस्त गोडाधोडाचं बनवतो, दुष्यंत सरकार थांबले आहेत तर, असा विचार करून कृष्णा छान काहीतरी गोडाधोडाचा स्वयंपाक करत असते. तर आता इकडे बाळजाबाई ह्यांना मात्र दुष्यंत गेलेला नसतो ह्या गोष्टीमुळे खूपच जास्त राग आलेला असतो. मनात त्या विचार करत असतात की पुन्हा एकदा ह्या कृष्णीला घराबाहेर काढण्याची संधी माझ्या हातातनं हुकून गेली. जर दुष्यंत फक्त 4-8 दिवस जरी इकडनं गेला असता की नाही तरी मी ह्या पोरीला बरोबर घराबाहेर काढली असती. तर इकडे दुष्यंत हा खोलीत येतो आणि खोलीत आता तो कपाटात त्याची बॅग ठेवत असतो आणि त्यावेळी त्याला आठवतं की आज रागाच्या भरात दुष्यंतने पूजाच्या कानाखाली मारली आहे. मग तो विचार करतो की मी पूजाच्या कानाखाली मारली, खरं तर माझं चुकलंच, पण माझ्याकडे दुसरा काही पर्याय नव्हता म्हणून मी तसं वागलो. पण कृष्णाला राग आला असेल, वाईट वाटलं असेल, मला एकदा कृष्णाबरोबर बोलायला हवं. कितीही झालं, काहीही झालं तरी पूजा तिची बहीण आहे. तर आता दुसरीकडे पूजा ही सुद्धा तिच्या खोलीमध्ये विचार करत असते. आज डीने चक्क माझ्या कानाखाली मारली, पहिल्यांदा डीने माझ्या कानाखाली मारली. डी, तू आज माझ्या कानाखाली मारली आहेस ना, पण याचा बदला मी लवकरच घेईन. बघत राहशील तू आणि मी बदला कसा घेईन तो. तू ह्या कृष्णाच्या कानाखाली माझ्या समोर मारशील आणि हिला हाताला धरून घराबाहेर काढशील. हेच असेल माझं रिटर्न गिफ्ट, हाच असेल माझा बदला. हा आता हे सगळं घडवून आणण्यासाठी मला एक्स्ट्रा एफर्ट्स, एक्स्ट्रा कष्ट करावे लागतील, पण ते सगळं करण्याची तयारी ह्या पूजाची आहे आणि धमकसुद्धा या पूजामध्ये आहेच. तर तिकडे आता पूजा ही ठरवते की काहीही झालं तरी मी हे सगळं करणारच. तर जयकांत याने मात्र आता दुष्यंतने पूजाला घरी आणल्यानंतरपासून सर्व गोष्टी व्यवस्थित ऑब्झर्व केलेल्या असतात. जयकांत याला आता एक खूप मोठा प्रश्न पडलेला आहे, तो म्हणजे पूजा जेव्हा मी काल रात्री तिच्या खोलीत गेलो तेव्हा पहिले तर वेड्याचं नाटक करत होती, नंतर जेव्हा मला सगळं माहिती असं मी म्हणालो तेव्हा बरोबर ती हुशार वागायला लागली आणि जेव्हा मी हे सगळं जाऊन काकीसाहेबांनी सांगणार म्हणालो तेव्हा तिनं पुन्हा येड्याचं नाटक केलं आणि तिकडं दुष्यंतला बोलवलं. म्हणजे नक्की ही पूजा आहे तरी कायचीच? नक्की हिला येड्याचे झटके येतात काही उगाचच्या उगाच दुष्यंतसमोर नाटकी करत्या हिला येड्याचे झटके येत असल्याचे? नाही, काहीतरी गफलत नक्की आहे. आता नेमकी ती गफलत काय आहे हे हुडकून काढायलाच हवं. जोवर आता नक्की काय घडायलं हे कळणार नाही तोवर या जयकांत शेठला काही चैन पडणार नाही. ठरलं, आजपासून रात्री प्यायला जाणं, बारमध्ये जाणं बंद. आजपासून रोज रात्री आणि दिवसभर एकदा का वसुलीच्या कामावरनं आलो की या पूजावर अगदी बारीक लक्ष ठेवायचं. एक डाव ह्या पूजावर चांगलं बारीक लक्ष ठेवलं का नाही का बरोबर समध्या गोष्टींची पानं आपोआप उलगडतील आणि नेमकं या पूजाचं काय सुरू आहे हे मला कळून जाईल. तर इकडे अढळराव हे आता देवघरासमोर देव्याईला हात जोडतात आणि म्हणत असतात की ऐकलीस बाई माझी प्रार्थना. मला वाटलं होतं की माझी सोन्यासारखी सून आता या घरातनं बाहेर जाणार, पण नाही, तू तसं होऊ दिलं नाहीस. कारण तूच त्या दोघांचं जोडा वरती तुझ्या दारात बांधला आहेस. आता जोडा तूच बांधला आहेस तर संसार बी टिकवून देणं तुझं कामच आहे की. अशीच कायम माझ्या लेकाच्या आणि सुनेच्या पाठीशी उभी राहा आणि कायम त्यांचा संसार सुखाचा होऊ दे. माझ्या लेकाला आणि सुनाला कसली म्हणून कधी अडचण येऊ देऊ नगस. ती बाळजा त्या दोघांनी वेगळं करण्याचा ढीक किती बी प्रयत्न करू, पर तू त्यांच्या पाठीशी उभी राहा आणि तू मात्र कायम त्यासनी एकत्र बांधून ठेवाई. तुझा आशीर्वाद त्या दोघांच्या बी पाठीशी असला का नाही, मग बाळजाबाई येऊ दे नाहीतर आणि कोणी येऊ दे, माझ्या सुनाला आणि लेकाला कोणी बी वेगळं करू शकणार नाही याची मला खात्रीच होईल बघ, असं आता अढळराव म्हणत असतात. तर आता इकडे दुष्यंत हा कृष्णा खोलीत आल्यावर कृष्णाला म्हणत असतो, कृष्णा आय एम रिअली व्हेरी सॉरी. त्यावर कृष्णा कशाबद्दल विचारते. त्यावर दुष्यंत म्हणतो, कृष्णा हे बघ, दुपारी आपण पूजाला शोधत होतो तेव्हा मी फ्रस्ट्रेट झालो होतो, त्यात तू रडत होतीस, मला वाईट वाटत होतं आणि म्हणून चुकून रागाच्या भरात मी पूजावर हात उगारला. त्यावर कृष्णा म्हणते, अहो दुष्यंत सरकार राहू द्या की. नाही, मला वाईट नाही वाटलं.
नाही म्हणजे तुम्ही पूजावर हात उगारला हे खरं आहे, पण एवढे दिवस तुम्ही पूजाची केवढी काळजी करायला आहे हे मी बघतोय की माझ्या स्वतःच्या डोळ्यानं. आणि तसं बी पूजा लईच हट्टीपणा करत होती म्हणूनच तुम्ही हात उगारला असं ना मग तिच्यावर. आता कवा तरी आपली माय आपल्यावर लई प्रेम करतच असते, पर एकदा तरी आपल्यावरती कावते, हात उगारते म्हणून आपल्या मायचं आपल्यावरचं प्रेम कमी आहे किंवा आपली माय आपल्याला मुद्दामून मारत्या असं तर नाही ना. आपल्या मायनं आपल्याला मारलं कारण आपण चुकलो असंच म्हणतोय ना आपण. मग जर तुम्ही पूजेची एवढी जास्त काळजी घ्यायलायसा तर मग तुम्ही हात उगारलासा तर कुठं चूक कायलं. बा बी बघा की आपला बा आपल्यावर लई प्रेम करतो. आता दुष्यंत अढळरावांपासून लांब आहे त्यामुळे अढळरावांबद्दल म्हणजे वडिलांबद्दल वक्तव्य येताच दुष्यंत गप्प बसतो. कृष्णा म्हणते बा बी लई प्रेम करतो, दाखवत नसला तरी त्याचा जीव असतोच आपल्यावर. पर कधीतरी आपण चुकतो तेव्हा आपला बा आपल्याला ओरडतो का नाही, कावतो का नाही. मग तसंच आता बघा तुम्ही पूजाचे थोरले दाजी हायसा, तुम्ही खरं बघायला गेलं तर तिला बाच्या जागी हायसा. मग जर तुम्ही तिला म्हणजे एखादा फटका मारला तर तो कुठं चुकतो. आता जर तुम्ही तिला जाणून बुजून उगाच मारलं असतं तर मला वाईट वाटलं असतं. वाईट कशाला, चांगला राग बी आला असता. पर तुम्ही पूजेच्या भल्यासाठी जर पूजेला एखादा फटका मारला तर मला कशापायी वाईट वाटेल. जेव्हा तुम्ही तिच्यासाठी एवढी चांगली ट्रीटमेंट करताय, ते डॉक्टरं बघताय, तेव्हा मला बरं वाटायलं आहे. मग तिच्या भल्यासाठी तुम्ही तिला एखादा फटका मारला तर मी लगेच नाराज होईन होय. दुष्यंत सरकार एवढंच ओळखलं होय तुम्ही मला काय बी वाईट वाटलेलं नाही. आता त्या दिवसाला बघितलं असं ना जयकांत पूजेच्या खोलीत गेला होता, मला ती गोष्ट खटकली. म्या तिथं लगेचच्या लगेच हिशेब क्लिअर केला का नाही. पर तुमच्या बाबतीत माझा पुरा विश्वास आहे, तुम्ही कधीच नाही चुकू शकत. तर इकडे आता मैनावती हिला तर आयती संधीच मिळालेली असते दुष्यंतचं US ला जाणं कॅन्सल झाल्यामुळे. मग काय आता मैनावती लगेच बाळजाबाईंच्या खोलीत येते आणि बाळजाला म्हणायला लागते, बघितलं असं ना बाळजाबाई, ह्या येळेला बी ती पोरगी तुमच्यावर वर्तडच ठरली. अहो प्रत्येक वेळी ती पोरगी तुमच्या वर्तडच ठरणार. बघा 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 कशी मस्त महाराणीसारखी आपल्या दुष्यंतबरोबर आपल्या घरात राहते येते. आता अशीच ती कायम तुम्हाला वर्तड ठरणार आणि तुम्ही मात्र प्रत्येक वेळी अशी हारतच जाणार. मला तर बाई विश्वासच फुटत नाही आहे ती पोरगी तुम्हाला एवढ्या वेळा हरवते. बाळजाबाई म्हणतात तोंड मीठ मैनावती. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवायची, ह्या बाळजाला हरवल असं अजून तरी ह्या पृथ्वी तलावर कोणी अवतरलेलं नाही आणि अवतरणार बी नाही. काय बी झालं तरी पुढच्या 15 दिवसात मी त्या कृष्णीला घराबाहेर काढणार म्हणजे काढणार. ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे असं समज, कळलं नवं. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगाच. त्याचबरोबर चॅनलला लाईक करा. धन्यवाद.